Good morning all. In this lecture, we will start our first question. What is marketing and its feature? So first of all, we will clear what is meant by marketing. So Philip Kotler is the father of marketing. Okay, आणि यांनाच मार्केटिंगचे गुरु सुद्धा म्हणतात. Marketing is the science and art of exploring, creating and delivering value to satisfy the needs of the target market at a profit. मार्केटिंग म्हणजे आपण काय बघितलं होतं, तर मार्केटिंग मध्ये आपण काय करतो, तर गुड्स सर्व्हिसेस आयडियाची इन्फॉर्मेशन ही कस्टमर पर्यंत रीच करतो आणि त्याचबरोबर ते सॅटिस्फाय कसे होतील त्यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट हे करत असतो. बट मार्केटिंग इज अ सायन्स अँड आर्ट. मार्केटिंगला काय म्हटलेलं आहे, मार्केटिंग हे सायन्स पण आहे आणि आर्ट पण आहे. सायन्स का म्हटलेलं आहे मार्केटिंगला, कारण मार्केटिंग काय करतं, प्रिन्सिपल, रूल्स, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतं. ओके, म्हणून मार्केटिंगला सायन्स असं म्हटलेलं आहे. आणि आर्ट का बरं म्हटलेलं आहे मार्केटिंगला, कारण मार्केटिंग करण्याची जी टेक्निक्स आहेत, ज्या स्किल आहेत, ह्या पर्सन टू पर्सन चेंज होतात. लक्षात येत आहे, म्हणून मार्केटिंगला आर्ट असं म्हटलेलं आहे. सो इन शॉर्ट काय सांगाल, मार्केटिंग इज द आर्ट as well as science. Art because here marketer use various skill, techniques, idea, etc. And science because here marketer use various principle, rules, observation, experiment, etc. That is why here said marketing is called art as well as science. Is it clear definition? Yes. Okay. So, Yes, ma'am. introductory part. Marketing is identifying the meeting human and social need. Thus, it is the meeting need profitable. म्हणजे मार्केटिंग मध्ये बेसिकली काय केलं जातं, म्हणजे फक्त गुड्स डिरेक्टली कंझ्युमर पर्यंत रीच केलं जाते का, नाही. तर फर्स्ट थिंग काय आहे, मार्केटिंग इज द आयडेंटिफाईंग. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण मार्केटिंग कुठून स्टार्ट होते, मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग कंझ्युमर नीड, एक्सपेक्टेशन अँड वॉन्ट अँड देन सॅटिस्फाईंग. आणि त्याच्यानंतर त्या ज्या काही थिंक आहेत, ज्या एक्सपेक्टेशन आहेत, ज्या नीड आहेत, त्या सॅटिस्फाय करण्याचं काम मार्केटिंग मध्ये केलं जातं. सो तुम्हाला सपोज जर क्वेश्चन विचारला मार्केटिंग ही कुठून स्टार्ट होते, तर काय सांगाल, मार्केटिंग इज स्टार्ट फ्रॉम आयडेंटिफाईंग कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड एंड कुठे होणार आहे, सॅटिस्फाईंग देम. त्यांना त्या सॅटिस्फाय जेव्हा करतील तेव्हा मार्केटिंग इथे एंड होते. पण कोणत्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करतो, ज्या प्रॉफिटेबल आहेत त्याच गोष्टी आपण काय करतो, इथे आयडेंटिफाय करत असतो. सो मार्केटिंग मस्ट बी अंडरस्टूड नॉट इन द ओल्ड सेन्स ऑफ मेकिंग अ सेल्स, दॅट मीन्स सेलिंग, बट इन द न्यू सेन्स ऑफ सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड. म्हणजे ट्रॅडिशनली डेज मध्ये मार्केटिंग म्हणजे काय होतं बरं, तर मार्केटिंग मध्ये फक्त सेलिंगला इम्पॉर्टन्स दिलं जात होतं. लक्षात येत आहे, म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, मार्केटिंग मस्ट बी अंडरस्टूड नॉट इन द ओल्ड सेन्स. ओल्ड सेन्स काय होता, मेकिंग अ सेल, फक्त सेल करणे याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन होतं. पण आता कुठे कॉन्सन्ट्रेशन आहे, बट न्यू सेन्स सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड. आणि ज्या काही कंझ्युमरच्या नीड आहेत हा कशा पद्धतीने सॅटिस्फाय करता येतील त्यावरती कॉन्सन्ट्रेशन हे केलं जातं. इन अदर वर्ड, इट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, प्राइसिंग, प्रमोटिंग, सेलिंग and distributing ideas, goods and services to create exchange that satisfy customer. आणि जसं की आपण म्हणतो एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मार्केटिंग ऍक्टिव्हिटी, राईट. मग यामध्ये प्राइसिंग आहे, प्रमोशन आहे, प्लेसमेंट आहे. ओके, सो हे काय असणार आहे, इम्पॉर्टंट असेल. पण ह्या सगळ्याचं इंटेन्शन काय आहे, कंझ्युमरच्या नीड सॅटिस्फाय होणे. सो this is all about introductory part of marketing. Features बघूया आपण आता. Features of marketing. First, it's a continuous process. Marketing is an ongoing process of distribution of goods and services to the consumer. So marketing ही कशी आहे, तर कंटिन्युअस आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो आता ऍडव्हर्टायझिंग तुम्ही लास्ट इयर मध्ये लर्न केली,
सपोज तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग सोपची एखादी ऍड माहिती, म्हणजे माहिती मला लाईफबॉय काय आहे किंवा हमाम काय आहे, लक्स काय आहे, पण त्याची ऍड ती तिथे स्टॉप होते का हो, किंवा काल दाखवली म्हणून आज दाखवली जात नाहीये किंवा इन फ्युचर दाखवली जाणार नाहीये, नो. सो ही कशी असणार आहे, तर कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे, नेव्हर एंडिंग प्रोसेस असणार आहे. इट इन्व्हॉल्व सेव्हरल ऍक्टिव्हिटी अंडरटेकन टू सॅटिस्फाय देअर नीड अँड एक्सपेक्टेशन. म्हणजे जसं की आपण नेहमीच एक्झाम्पल घेतो, म्हणजे जेव्हा मी ऍडव्हर्टायझिंग शिकवायचे तेव्हा हे एक्झाम्पल बऱ्याच वेळी सांगायचे की लक्सची ऍड ही बऱ्याच सेलिब्रिटीनी केलेली आहे बघा, है ना. म्हणजे कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन काय होत आहेत तर चेंज होणारे आहे. तुम्ही ऍड मध्ये सुद्धा काहीतरी इनोव्हेशन एक्सपेक्टेड करता. म्हणून मार्केटिंग असेल, ऍडव्हर्टायझिंग असेल, ह्या कशा आहेत तर कंटिन्युअस प्रोसेस आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, आपण कंटिन्युअस प्रोसेस आणखी का बरं म्हणतो? फीचर मध्ये आपण कॉमन हा पॉइंट लर्न केलेला आहे आतापर्यंत. बिझनेस इज अ कंटिन्युअस प्रोसेस, मार्केटिंग मिक्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस, मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, ऑल्सो मार्केटिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सांगू शकाल कोणी? कंटिन्युअस प्रोसेसचं मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक 2 सेंटेन्स लक्षात ठेवायला सांगितले होते. सांगता येतील का कोणाला? मैम कंटिन्यूअस प्रोसेस मतलब नेवर एंडिंग, मतलब जो कभी खत्म ही नहीं होता और कंटिन्यूअसली ईयर बाय ईयर वो बिजनेस भी चलता है, मार्केटिंग भी चलती है. ओके, आले. देन आता आणखी एक ह्यामध्ये मी पॉइंट सांगितला होता, कंटिन्युअस प्रोसेस हा हे जर प्रत्येक पॉइंट मध्ये असणारच आहे. फीचरचा कोणताही क्वेश्चन असेल ना तर कंटिन्युअस प्रोसेस हा पॉइंट असतोच बघा, थोडस जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर. कंटिन्युअस प्रोसेस मध्ये तुम्ही आणखी काय लिहू शकता इथे? मार्केटिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस और नेव्हर एंडिंग प्रोसेस बिकॉज business environmental factor are directly or indirectly affect on organization. मग यामध्ये आपण बायफर्केशन करतो. इंटरनल फॅक्टर आर कंट्रोलेबल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टर आर अनकंट्रोलेबल फॅक्टर. दॅट इज वाय मार्केटिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे सपोज आज आपण इकॉनॉमिक हा जो एक्सटर्नल फॅक्टर आहे, लिगल आस्पेक्ट हा एक एक्सटर्नल फॅक्टर आहे, कंझ्युमर एक्सटर्नल फॅक्टर आहे, त्याचा फक्त आज स्टडी केला आणि अजून 5 वर्ष आपण स्टडी नाही केला, तर यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात. त्यामुळे कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन काय आहे, लॉ कसे चेंज होत आहेत, कल्चरल कसं चेंज होत आहे, ह्या गोष्टीचा आपल्याला कंटिन्युअसली काय करावा लागतो, स्टडी हा करावा लागतो. म्हणून सुद्धा मार्केटिंगला कंटिन्युअस प्रोसेस असं म्हटलेलं आहे. ओके. सेकंड पॉइंट, इन्व्हॉल्व एक्सचेंज. एक्सचेंज इज द इसेन्स ऑफ मार्केटिंग. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक्सचेंज इज द इसेन्स ऑफ मार्केटिंग. एक्सचेंज केल्याशिवाय तुमची मार्केटिंग कम्प्लीट होऊच शकत नाही. म्हणजे जसं की म्हणतो आपण काही बाय करताना आपण तिथे मनी देतो आणि मग ती वस्तू बाय करत असतो. दॅट मीन्स एक्सचेंज ऍक्टिव्हिटी आली इथे. सो एक्सचेंज इज द इसेन्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग लीड्स टू एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर अ व्हॅल्यू. आणि जेव्हा आपण काही गुड्स परचेस करतो किंवा सर्व्हिसेस परचेस करतो, सर्व्हिसेस ॲक्वायर करतो, तेव्हा त्याची काही व्हॅल्यू आपल्याला इथे पे करावी लागते. So such an exchange is the facilitated by the marketing function like packaging, transportation, banking, promotion, risk bearing, etc. etc. आणि हे जे काही मार्केटिंगचे फंक्शन आहे हे या एक्सचेंज मध्ये इन्क्लूड असतात. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? Yes. Yes, ma'am. Then goods, services and idea. Marketing is undertaken to sell tangible goods like food item, car, clothing, magazine, etc. म्हणजे मार्केटिंग मध्ये असं आहे का की फक्त आम्ही गुड्सचीच ऍड करतो किंवा फक्त गुड्सचीच मार्केटिंग केली जाते? नो. सो मार्केटिंग इज अंडरटेक गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. आणि मग इथे तुम्हाला त्याचे एक्झाम्पल द्यावे लागतील. व्हॉट इज मीन बाय गुड्स? दोज आर टँजिबल. ओके. गुड्स आपण कशाला म्हटलेलं आहे, जे टँजिबल आहे, वी कॅन इझिली सी, वी कॅन इझिली टच. मग यामध्ये कार आहे, क्लोथिंग आहे, मॅगझिन आहे, फूड आहे. ओके. देन सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे काय? दोज आर इनटँजिबल थिंग. मग यामध्ये बँकिंग आहे, टुरिझम आहे, देन एज्युकेशन आहे, हॉस्पिटल आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आयडियाज. आयडियाची सुद्धा मार्केटिंग केली जाते. मग आयडियामध्ये काय येतं बरं? आयडियाज मध्ये
सेव्ह वॉटर असेल, सेफ ड्रायव्हिंग असेल, ॲडल्ट एज्युकेशन असेल, एड्स अवेअरनेस असेल, ब्लड डोनेशन असेल, ह्या ज्या सोशल सर्व्हिसेस असतात ह्या आयडियाज मध्ये इन्क्लूड होतात. लक्षात येत आहे? मग मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टींची केली जाते, त्यामध्ये गुड्स पण आल्या, सर्व्हिसेस पण आहेत आणि आयडियाज पण असतील. फोर्थ पॉइंट, commercial as well as non-commercial organization. Marketing is applicable to commercial as well as non-commercial organization. जसं की आपण म्हणतो business is applicable to organization as well as non-organization or profit making or non-profit making. तसंच मार्केटिंग ही कशी आहे, कमर्शियल as well as नॉन कमर्शियल आहे, दोघांसाठी सुद्धा ऍप्लिकेबल असेल. सो नॉन कमर्शियल म्हणजे काय बरं? मग त्यामध्ये मग स्कूल आहे, कॉलेजेस आहेत, क्लब आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे, हे नॉन कमर्शियल मध्ये येतील. आणि कमर्शियल मध्ये काय येईल? मग जे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे त्या कमर्शियल असते. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3 and 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Then इन्व्हॉल्व व्हेरियस फंक्शन. जसं की आपण फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलेलं आहे, मार्केटिंग इन्व्हॉल्व व्हेरियस फंक्शन लाईक मार्केटिंग रिसर्च, प्रोडक्ट प्लॅनिंग, ब्रँडिंग, advertising etc. These functions enable the marketers to serve their consumer effectively. आणि नेहमीच आपण सांगत आलेलो आहोत, फंक्शन हे कशासाठी रन केले जातात? स्मूथली कंडक्टिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी. मग ती कोणतीही ऍक्टिव्हिटी असू दे. आता इथे आपण मार्केटिंगचा स्टडी करतोय, राईट? म्हणून मार्केटिंग ही स्मूथली कंडक्ट होण्यासाठी हिअर मार्केटर यूज व्हेरियस फंक्शन. मग हे फंक्शन कोणते आहेत बरं? मार्केटिंग रिसर्च आहे, प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट आहे, ब्रँडिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे एक्सेट्रा. फक्त जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द पर्पज ऑफ फंक्शन, तर काय सांगाल? स्मूथली कंडक्टिंग ऑफ मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. That is why here marketer use various function like marketing research, product development, branding, advertising, etc. Next point is achieve organizational objective. Every organization has certain objective. म्हणजे अशी कोणती ऑर्गनायझेशन आहे का की तिचे काही ऑब्जेक्टिव्हच नाहीये? नो, प्रत्येक ऑर्गनायझेशनला काही ना काहीतरी ऑब्जेक्टिव्ह हे असतात. मग कॉमन ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत बरं? लाईक अर्निंग प्रॉफिट, क्रिएटिंग गुडविल, expansion and diversification, etc. So marketing activity are undertaken to achieve these organizational objective. आणि हेच ऑर्गनायझेशनल चे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी मार्केटिंग काय करेल? तर हेल्प करेल. ओके. देन लास्ट पॉइंट, मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग इज द सम टोटल ऑफ 4 इम्पॉर्टंट एलिमेंट्स. आता एक लक्षात ठेवा, सर्व्हिस मार्केटिंग मिक्स is a different concept and marketing mix is a different concept. कारण सर्व्हिस मार्केटिंग मध्ये 7 P's आहेत आणि मार्केटिंग मिक्स मध्ये 4 P's आहेत. सो मार्केटिंग मिक्स चे 4 P's लक्षात ठेवा, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. सो these 4 P's are called marketing mix. So the success of marketing depends upon an appropriate combination of marketing mix element. आणि हे जे 4 एलिमेंट्स आहेत हेच आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये डिटेल लर्न करायचे आहे. व्हॉट इज मीन बाय प्राइस, व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट, देन प्रमोशन अँड प्लेस. हे 4 एलिमेंट जेव्हा आपण डिटेल लर्न करतो ते सगळे आपले मार्केटिंग तिथे कव्हर अप होते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So now we start our second question. What are the importance of marketing? सो मार्केटिंगची इम्पॉर्टन्स काय आहेत बघा. फर्स्ट, सॅटिस्फाईंग कंझ्युमर वॉन्ट. जसं की आपण सांगितलं, मार्केटिंग स्टार्ट कुठून होते? सांगा बरं, मार्केटिंग स्टार्ट कुठून होणार आहे? Identifying customer needs. Identifying the habits of a consumer, human wants. व्हेरी गुड. सो कंझ्युमरच्या नीड, वॉन्ट, एक्सपेक्टेशन ह्या आयडेंटिफाईंग करणं, इथून मार्केटिंग स्टार्ट होईल. आणि एंड कुठे होणार आहे? मार्केटिंग एंड कुठे होईल? Customer needs. Satisfying their wants. सॅटिस्फाईंग देम. त्याच सगळ्या गोष्टी ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या सॅटिस्फाय जेव्हा करतील तेव्हा मार्केटिंग एंड होईल.
So marketing involves product and distribution of goods and services to consumer. The essence of marketing is to understand the need and want to consumer. So these needs are satisfied through the exchange process. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फाय करण्यासाठी एक्सचेंज प्रोसेस ही इन्क्लूड असते. शेवटी पर्पज काय आहे हो मार्केटिंगचा? सॅटिस्फाय कंझ्युमर वॉन्ट. सेकंड पॉइंट, अचीव ऑब्जेक्टिव्ह, जे आपण आता इंट्रो मध्ये बघितलेले आहेत फीचर मध्ये तेच आहेत. तर marketing activity help to achieve organizational objective such as increase in market share, creating goodwill, expansion business, profit maximization, maximization sales, etc. 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 लक्षात आलं? हेच ऑब्जेक्टिव्ह काय करतात? मार्केटिंग अचीव करतात. Then create utility. Marketing help in create time, place, form and position utility. हे लक्षात ठेवा. टाइम युटिलिटी कोण क्रिएट करतं? प्लेस युटिलिटी कोण क्रिएट करणार आहे? फॉर्म अँड पोझिशन ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. टाइम युटिलिटी क्रिएट ड्यू टू वेअर हाऊसिंग. सो टाइम युटिलिटी कोण क्रिएट करेल? वेअर हाऊसिंग. प्लेस युटिलिटी ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन. प्लेस युटिलिटी क्रिएट करणार आहे ट्रान्सपोर्टेशन. फॉर्म युटिलिटी क्रिएट. फॉर्म युटिलिटी कोण क्रिएट करेल? ड्यू टू प्रोडक्शन. अँड पोझिशन युटिलिटी ड्यू टू ओनरशिप. लक्षात येईल? शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, टाइम वेअर हाऊसिंग, प्लेस ट्रान्सपोर्टेशन, फॉर्म प्रोडक्शन अँड पोझिशन ओनरशिप. गुडविल. नेक्स्ट पॉइंट, गुडविल. Effective marketing enable an organization to enhance its reputation. By providing quality product at a reasonable price, it can create satisfying consumer. So these create a positive image in the mind of customer. आता याचं एखादं एक्झाम्पल सांगू शकाल का? इथे काय सांगितलेलं आहे? बाय प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट at reasonable price. That is why a specific organization create a good image in the mind of customer. So एखाद्या कंपनीचं एक्झाम्पल सांगू. मिल्क प्रोडक्ट, अमूल आईस्क्रीम. अमूलचे प्रोडक्ट रिझनेबल असतात. येस. ओके. आणखी कोणतं एखादं एक्झाम्पल सांगू शकाल? एक इमेज आहे अमूलची, है ना, एक रेप्युटेशन त्यांनी काय केलेलं आहे? अक्वायर केलेलं आहे इन द माइंड ऑफ कंझ्युमर. आणखी एखादं एक्झाम्पल सांगू शकाल का? ज्याचे प्रोडक्टची क्वालिटी पण आहे आणि प्राइस कशी आहे तर रिझनेबल आहे. सांगा बरं. प्राची. कोलगेट. कोलगेट. ओके. कंपनीचं नेम सांगा. खूप कॉमन एक्झाम्पल जे आपण नेहमीच सांगतो, पतंजलीचे. पतंजली प्रोडक्ट. पतंजली प्रोडक्टची क्वालिटी पण आहे आणि रिझनेबल प्राइस मध्ये सुद्धा पतंजली प्रोडक्ट काय आहेत तर अवेलेबल आहे. सो त्यांनी एक स्पेसिफिक गुडविल आहे ही कंझ्युमरच्या माइंड मध्ये क्रिएट केलेली आहे. ओके. सो पुढे जाऊया आपण. इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट. ऑर्गनायझेशन टू डेव्हलप न्यू प्रोडक्ट फ्रिक्वेंटली. आता तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये रोज बरेचसेच प्रोडक्ट इंट्रोड्यूस होत असतात, पण कोणतं प्रोडक्ट असं आहे का की विदाउट मार्केटिंग ते सेल झालेलं आहे? नो. मार्केटिंग इज व्हेरी इसेन्शियल पार्ट ऑफ न्यू प्रोडक्ट आणि तरच ते काय होऊ शकतं? सेल होऊ शकतं. सो मार्केटिंग फंक्शन लाईक रिसर्च, प्रोडक्ट डेव्हलपमेंट एक्सेट्रा फॅसिलिटेड इंट्रोडक्शन ऑफ न्यू प्रोडक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज मला एखाद्या प्रोडक्ट नवीन इंट्रोड्यूस करायचं आहे, त्याच्या आधी मी काय करेन सांगा बरं? फर्स्ट स्टेप, सपोज तुमची टीवाय झालं, तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन स्वतःचा एक बिझनेस सुरू केला, तुम्हाला एखादं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे, तर तुमची पहिली स्टेप काय असेल? रिसर्च फर्स्ट. व्हेरी गुड. रिसर्च. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मार्केटिंग. रिसर्च. गुड. रिसर्चमुळे काय होणार आहे तर मार्केटचा ट्रेंड काय आहे, कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन काय आहे आणि सध्या मार्केटमध्ये कोणते प्रकारचे प्रोडक्ट पॉप्युलर आहे हे तुम्ही अंडरस्टूड करू शकता.
राईट. म्हणून रिसर्च असेल, प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मार्केटिंग and this is very useful for introducing new product in the market. Next point, spread effect. Marketing lead to growth in other allied area like banking, insurance, communication, transport, etc. These create more job opportunity. आणि ह्या मार्केटिंगमुळे सुद्धा काय झालेलं आहे, स्प्रेड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो ह्या वेगवेगळ्या सेक्टरवरती. म्हणजे बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, कम्युनिकेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, आणि याचमुळे वेगवेगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा इथे मिळू शकतात. देन अनेबल प्राइस कंट्रोल. मार्केटिंग ब्रिंग अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन डिमांड अँड सप्लाय. Marketing function like transportation and warehousing ensure that products are supplied where and whenever demanded. म्हणजे मार्केटिंग काय करतं, ज्या ठिकाणी प्रोडक्टची डिमांड आहे त्या ठिकाणी ते प्रोडक्ट रीच करण्याचं काम मार्केटिंगमुळे होतं, किंवा जे मार्केटिंगचे फंक्शन आहेत म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल आणि वेअरहाऊसिंग असेल. दिस हेल्प इन कीपिंग कंट्रोल ओव्हर देअर प्राइस. आणि ह्या प्राइस मध्ये न फ्लक्च्युएशन आणता बॅलन्स साधण्याचं काम या मार्केटिंगमुळे पॉसिबल होतं. इज इट क्लिअर? सेकंड क्वेश्चन. येस मॅम. ओके, रिवाइज करायचे दोन्ही Yes, क्वेश्चन. ma'am. थर्ड क्वेश्चन स्टार्ट करूया. काय करायचे? रिवाइज करूया फटाफट. इंट्रोडक्शन ऑफ मार्केटिंग मध्ये आपण काय बघितलं? मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग कंझ्युमर नीड, एक्सपेक्टेशन अँड वॉन्ट अँड सॅटिस्फाईंग देम. मार्केटिंग इज आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लक्षात ठेवू शकता. मार्केटिंग इज कॉल्ड आर्ट because here marketer use various skill, knowledge, ideas, etc. Marketing is called science because here marketer use various principle, then experiment, observation, etc. Okay, so हे introductory part मध्ये येऊ दे. फीचर्स मध्ये काय बघितलं आपण? कंटिन्युअस प्रोसेस. मार्केटिंग इज अ कंटिन्युअस और नेव्हर एंडिंग प्रोसेस because external environmental factor are directly or indirectly affect on business. That is why marketing is a continuous process. Second बघितलं आपण involve exchange. Exchange is the essence of marketing. Without exchange, marketing cannot be possible. जर exchange झालं नाहीये तर marketing होईल का? नाहीये. That is why exchange is the essence of marketing. हे फर्स्ट सेंटेन्स इथे लक्षात ठेवायचं. and essence साठी काय करतात? मग मार्केटिंगचे फंक्शन हे हेल्प करतात. गुड सर्व्हिसेस अँड आयडिया. मार्केटिंग इज अंडरटेक गुड सर्व्हिसेस अँड आयडियाज. गुड्सचे एक्झाम्पल द्या, सर्व्हिसेसचे एक्झाम्पल आणि आयडियाचे एक्झाम्पल. कमर्शियल ॲज वेल ॲज नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन. मार्केटिंग इज ऍप्लिकेबल कमर्शियल ॲज वेल ॲज नॉन कमर्शियल. कमर्शियल माहिती आहे तुम्हाला काय असणार आहेत? प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. नॉन कमर्शियलचे एक्झाम्पल द्यायचे, स्कूल, कॉलेज, चॅरिटेबल ट्रस्ट एक्सेट्रा. देन involve various function. Marketing involve various function like marketing research, product planning and development, branding, advertising, etc. So these function is used for effective marketing activity. Next, achieve organizational objective. Marketing help achieve organizational objective. मग कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे एक्झाम्पल द्या. लाईक मॅक्झिमम प्रॉफिट, देन मॅक्झिमम सेल असेल, गुडविल असेल, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ बिझनेस असेल, एक्सेट्रा. मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्स इज द कॉम्बिनेशन ऑफ 4 P's, that is product, price, place, promotion. And proper and appropriate combination of such a mix is helpful for effective marketing. हे प्रॉपर कॉम्बिनेशन असणं फार महत्वाचं आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट क्वेश्चन. येस मॅम. फर्स्ट क्वेश्चन मध्ये Yes, कोणाला ma'am. डाऊट नाहीये ना? बरं. नाही मॅडम. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण ऑलमोस्ट सेमच पॉइंट आहेत. सेकंड क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड. मार्केटिंग हेल्प टू सॅटिस्फाईंग कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन. बिकॉज मार्केटिंग स्टार्ट फ्रॉम, कुठून स्टार्ट होते हे सांगायचं, कुठे एंड होते हे असेल पहिल्या पॉइंट मध्ये. अचीव ऑब्जेक्टिव्ह सेमच येईल. मार्केटिंग हेल्प अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह.
ऑब्जेक्टिव्हचे एक्झाम्पल द्या. पॉइंट कम्प्लीट. थर्ड, क्रिएट युटिलिटी. मार्केटिंग हेल्प क्रिएटिंग time utility, place utility, form utility, position utility. Time utility create due to warehousing, place utility create due to transportation, form utility create due to production, and position utility create due to ownership. Goodwill. Effective marketing help to creating goodwill and create a good image in the mind of customer. Okay. Introduction of new product. Organization to develop new product frequently, and marketing function help to introducing new product in the market and create good image in the mind of customer, as well as marketing provide proper information to the customer at the right product at the right time at the right place. Spread effect. Marketing lead to growth in other allied area like banking, insurance, communication, transport, etc. These create more job opportunity. And last, enable price control. Marketing is balance between demand and supply because marketing function help to such activity. That means warehousing and transportation. Is it clear? Yes, ma'am. Okay. So time आहे remaining, but आपण question number 3 next lecture ला start करू. Thank you.